ड्रीम होम, तुमचं घर एकदम मस्त चकाचक। बरं, एक महत्त्वाची आठवण, तुमचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी साम टीव्ही घेऊन आला एक नवा शो, ड्रीम होम, तुमचं घर एकदम मस्त चकाचक। एक असा खास शो जो तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करेल। 16 ऑक्टोबर पासून हा शो आपण पाहू शकाल फक्त साम टीव्हीवर। या शो मध्ये सहभागी व्हायचे? मग वाट कसली बघताय? फक्त एक SMS पाठवा। त्यात तुम्ही नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि तुमचं बजेट ही माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 9881798817 या क्रमांकावर। त्याशिवाय आमचा फॉर्म तुमच्या जवळच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातही उपलब्ध आहे। तिथे असलेल्या साम टीव्हीच्या ड्रॉप बॉक्स मध्ये आपण हा फॉर्म भरून टाकू शकता। नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि तुमचं बजेट ही माहिती तुम्ही dreamhome.samtv@gmail.com या ईमेल ID वरही पाठवू शकता। त्याशिवाय हा फॉर्म आपण www.esakar.com या वेबसाईटवरही भरू शकता। स्वप्नातलं घर घेताना अनेक प्रश्न असतात। ते घर कुठे घ्यायचं, कसं निवडायचं, त्यातले कायदेशीर घटक कोणते, घर घेतल्यावर ते सजवायचं कसं, इंटेरियर कसं करायचं, घरासंबंधी युटिलिटी आणि एस्थेटिक्स याबाबत तुम्हाला ॲडवाइस करतील आमचे एक्सपर्ट्स। आम्ही तुमच्यासाठी रोज वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स घेऊन येणार आहोत। विशेष म्हणजे या शो मधल्या पहिल्या 21 कॉलर्सना आमच्या एक्सपर्ट्सकडून मिळेल मोफत सल्ला। त्यासाठी तुम्हाला रोज आमचा हा शो न चुकता पाहायचा आहे आणि आमच्या एक्सपर्ट्सना शो दरम्यान फोन करायचा आहे। त्यासाठी आमचा हा फोन नंबर आहे, तेव्हा फोन उचला आणि लगेच कॉल करा आमच्या या नंबरवर। वास्तुशास्त्रदृष्ट्या घर कसं असावं याविषयी आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वास्तू रविराज म्हणून सुपरिचित असलेले डॉक्टर रविराज अहिरराव सर। तुमचं स्वागत कार्यक्रमात। नमस्कार। सरांना प्रश्न विचारायचे असतील तुम्हाला आणि भरपूर प्रश्नही मनात असतील तर त्यासाठी आमच्या या नंबरवर कॉल करा आणि भरपूर प्रश्न विचारा आणि अर्थातच तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरही जाणून घ्या। सर, ऑडियन्सचे कॉल आपल्याला येतीलच, पण त्याआधी माझ्या मनात पडलेला प्रश्न आणि अनेकांच्या मनातला प्रश्न तो विचारते की वास्तुशास्त्र म्हटलं की तोडफोड हा अनेकांचा समज असतो, तो योग्य आहे की चुकीचा? हा समज पूर्णपणे चुकीचा आहे। ओके। किंबहुना मी असं म्हणेन की साधारणपणे 10 ते 15 वर्षापूर्वी भारतामध्ये फेंगशुईचं प्रस्थ खूप वाढलं होतं। त्यावेळी हा गैरसमज हेतुपुरस्सररित्या पसरवला गेला। बरोबर। किंबहुना थोडंफार मीडियाने सुद्धा त्याला खतपाणी घातलं हा भाग। पण आता आपल्या भारतीयांना हे अतिशय व्यवस्थित कळून चुकलेलं आहे की भारतीय वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड मुळीच नाही। कारण किंबहुना मी असं म्हणेन की हे या पृथ्वीतलावरचं सगळ्यात प्राचीन शास्त्र आहे वास्तूशी संबंधित आणि भारतीय शास्त्र ही नेहमीच प्रगल्भ आहेत। म्हणजे जिथे प्रत्येक समस्येला उत्तर सापडतं। तुम्ही जर आजच्या 21व्या शतकातला जीवनशैलीला अनुसरून हा प्रश्न विचारला असेल तर मी असं म्हणेन की आपल्या फ्लॅट कल्चरच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता उपाययोजनांच्या माध्यमातून हे वास्तुदोष पूर्णपणे दूर करता येतात आणि ही वास्तू तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकते। सर, तुम्ही योग्य पद्धतीने आम्हाला सांगितलं की वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोडीचं शास्त्र नव्हे आणि लोकांच्या मनात असलेला हा गैरसमज नक्कीच दूर झाला असेल। आणि बघूया पहिला प्रश्न आलाय, विचारा। अमित भोसले बोलतोय मालाडवरून। मल्टीस्टोरी बिल्डिंग मध्ये वास्तुशास्त्र कसं करायचं? मुळात एक लक्षात घ्या की एक साधं सिंपल म्हणजे बंगलो टाईप घर असू दे नाहीतर मल्टीस्टोरी बिल्डिंगचं घर असू दे, शेवटी प्रत्येक घर म्हणजे एक चौकोन किंवा आयतासारखी एक फ्रेम असते आणि त्या फ्रेमला 8 दिशा आहेत। त्या फ्रेमवर पंचमहाभूतांचा प्रभाव आहे। पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, विद्युत चुंबकीय शक्ती, वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक ऊर्जा या सगळ्यांचा प्रभाव त्यावर असल्यामुळे त्या बिल्डिंगमधल्या प्रत्येक घराचं डिझाईन किंवा मी असं म्हणेन की जरा थोडंसं ठासून मी सांगू इच्छितो की आजच्या 21व्या शतकातल्या सुद्धा प्रत्येक इमारतीचं डिझाईन हे वास्तुशास्त्रानुसार परफेक्टली करता येऊ शकतं। ओके। गरज आहे ती वास्तुतज्ञ, आर्किटेक्ट आणि बिल्डर या तिघांनी एकत्र येण्याची। आणि गेल्या 5 वर्षातला माझा अनुभव मी असं म्हणेन की खूप मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या मागणीमुळे हे तिघं एकत्र येत आहेत आणि आज अनेक प्रकल्प हे यानुसार साकारत आहेत। हा एक भाग।
या प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा असं पण होतं की जर एकावरचे एक घरं असतात, ते 101 नंबर, 201, 301 हे सगळे फ्लॅट सारखेच असतात, तर मग सगळ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्याचे चांगले वाईट फळं सारखेच असणार का? तर याचं उत्तर सुद्धा मी सांगेल हो, असेच असतात. ह्याचा कालावधी पुढे मागे होऊ शकतो. तुम्हाला जे घर मिळाले त्याचं स्ट्रक्चर सेम आहे, पण तुम्ही घरातली अंतर्गत रचना करताना त्या तिघा चौघा फ्लॅटमधल्या सगळ्यांनी देवघर एकाच ठिकाणी योग्य जागी ठेवलंय का? ते योग्य जागी झोपतायत का? त्यांची बसण्याची जागा किंवा त्यातल्या कलर स्कीम, अशा अनेक गोष्टी. मग ते घर त्या घरातल्या महिलेच्या नावावर आहे की पुरुषाच्या नावावर आहे? तो कोणत्या क्षेत्रात काम करतोय? ते कोणत्या दिशेचा दरवाजा आहे? अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे इमारतीमधलं घर सुद्धा वास्तुशास्त्रानुसार साकारता येऊ शकतं. गरज आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तिघांनी एकत्र येण्याची. म्हणजे व्यक्तिपरत्वे या सगळ्या गोष्टी बदलू शकतात असंही तुम्हाला वाटतं? व्यक्तिपरत्वे काही गोष्टी आहेत, सगळ्याच नाही, पण काही मुद्दे ते पण आहेत. आणि ओव्हरऑल सगळ्यांना ते लाभदायी कसं ठरेल, निसर्ग शक्तीचा आविष्कार सगळ्यांना कसा मिळू शकेल, याची पूर्ण काळजी या शास्त्रात घेतली. आपले जे ऑडियन्स हा आजचा आपला शो बघतायत त्यांना त्यांच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर मिळालं असेल. पुढचा फोन घेऊया आपण. बोला तुमचा प्रश्न. नितीन यादव बोलतोय जोगेश्वरीवरून. वास्तुशास्त्र बघताना जन्म तारीख कुंडली आवश्यक आहे का? मुळीच नाही. किंबहुना मी असं म्हणेन की या ठिकाणी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र, किंबहुना आजकाल मी असं म्हणेन की गेल्या 3-4-5 वर्षामध्ये जरा या गोष्टीला उधाण आलंय की वास्तुशास्त्रासोबत ज्योतिषशास्त्र कंबाईन करणं. एक प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशनचा जर भाग सांगायचा झाला तर अनेक ज्योतिषांनी आता वास्तुशास्त्रात यायला पदार्पण करायला सुरुवात केली. त्यामुळे मूळचा ज्योतिषाचा बेस असलेला माणूस त्या फ्रेममधून बाहेर येत नाहीये. त्यामुळे तो कुठेतरी ती खिचडी करायचा प्रयत्न करतोय. नंबर 1. नंबर 2, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अगदी प्राचीन काळापासून जे हजारो ग्रंथ जर तुम्ही आहेत जे उपलब्ध, आणि या सगळ्यांचा जर तुम्ही अतिशय आढावा घेतलात तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही ग्रंथामध्ये या दोघा शास्त्रांची सरमिसळ केलेली नाही. ओके. वास्तुशास्त्र हे समूह सापेक्ष आहे आणि ज्योतिषशास्त्र हे व्यक्ती सापेक्ष आहे. एका घरामध्ये किमान 3 ते 4 माणसं असतात. त्या प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी असते, जन्मवेळ वेगळी असते, जन्मस्थान वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाची पत्रिका वेगळी असणार. आणि जर तुम्ही घराच्या प्रमुखाला अनुलक्षून त्याची पत्रिका बघून त्याला कोणती दिशा लाभदायी आहे, त्याच्या कार्याला कोणतं, म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी कोणतं, कशी रचना करायची, हा जर विचार केला तर एकावर न्याय आणि दुसऱ्यांवर अन्याय असं चालेल का? मला सांगा, आज एका घरामध्ये नवरा, बायको आणि मुलगा आणि तिघं करिअर ओरिएंटेड आहेत किंवा तिघांना करिअर करायचं आहे, मग एकाच्या करिअरला प्राधान्य दिलं तर बाकीच्या दोघांचं करिअर घडेल का? नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या भूतलावर आलेला माणूस काय अमरपट्टा घेऊन आलाय का? उदाहरणार्थ त्या घराचा गृहप्रमुख उद्या ह्या जगातून गेला, मग त्याचा जो कोण दुसरी प्रमुख व्यक्ती असेल, मग बायको असेल तो मोठा मुलगा असेल, त्याने जर त्या घराचा चार्ज घेतला तर ते सगळं पुन्हा बदलायचं का? ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? हां, एक गोष्ट एक विनोदाचा भाग म्हणून सांगेल, एक इमारत महाराष्ट्रात अशी आहे की जिथे दर 5 वर्षांनी त्या कॅबिन्सची रचना बदलली जाते. बरोबर. आणि ती पब्लिकच्या पैशातून होत असते. तर मग मला एक सांगा की हे सगळं वैयक्तिक जीवनात शक्य आहे का? त्यामुळे वास्तुशास्त्र हे एवढं प्रगल्भ आहे की तुमच्या घरात 4 माणसं असू दे नाही तर 14 असू दे, त्या प्रत्येकाला त्याचं वय, त्याचं कार्य आणि त्या अनुषंगाने त्याला कोणती दिशा द्यायची आणि त्या दिशेच्या माध्यमातून निसर्ग शक्तीचा आविष्कार त्याला कसा प्राप्त करून त्याचं जीवन समृद्ध करायचं, ही गोष्ट वास्तुशास्त्र व्यवस्थितरित्या काळजी घेतं. आणि त्यातून जर यदाकदाचित प्रॉब्लेम आला तर मग त्याची पत्रिका बघा आणि त्याला उपाय शोधा. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि एकमेकांशी सरमिसळ घालण्याचा कुठेही काही संबंध नाही आणि गरज पण नाहीये. बिलकुल नाही. अगदी म्हणजे मी सांगेन की प्रेक्षकांना हे ठासून सांगावंसं वाटतं की अशी गल्लत करू नका. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. आपण पुढचा फोन घेऊया. विचारा तुमचा प्रश्न. अनिकेत साटम बोलतोय मालाडवरून. घरासाठी आपण वास्तू करतो, पण ऑफिसेससाठी सुद्धा वास्तू करावी का? मी असं म्हणेन की फक्त घर आणि ऑफिसच नाही तर अतिशय स्पष्ट शब्दात मी सांगेन की जिथे पाय ठेवायला जागा आहे, डोकं झाकायला छत आहे आणि 4 भिंतींचं कवच आहे आणि जी वास्तू माणसांनी वापरली जाते किंवा माणसांद्वारे वापरली जाते, तर मी त्या प्रत्येक वास्तूला, मग ते घर असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, कॉलेज, मंदिर,
एवढंच नाही तर मी एका जेलचं पण वास्तुशास्त्र केलेलं आहे. तर त्यामुळे वास्तू कुठलीही असू दे, वास्तुशास्त्राचे नियम त्याला लागू पडतात. आणि तुमच्याकडे जेवढ्या प्रॉपर्टीज असतील, ज्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज आहेत, तर त्या सगळ्या प्रॉपर्टीजचे चांगले गुण, त्याची एकत्रित टोटल त्याला लाभ देईल, फायदा देईल, आणि त्या निगेटिव्ह गुणांची बेरीज एकत्र त्याला त्रास देईल. मग जर तुमच्याकडच्या असलेल्या वास्तूंच्या निगेटिव्ह गुणांची बेरीज जास्त झाली तर तुमच्या त्रासात भर पडेल. निगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला नको आहेत, नको. त्यासाठी मग पर्याय एकच आहे की इथून पुढे घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घ्या, आणि ज्या अगोदर वास्तू आहेत त्याला बिना तोडफोडच्या उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करा आणि आपलं जीवन समृद्ध करा. मजेने एक प्रश्न विचारायचं वाटतं की तुम्ही जसं म्हणालात की नुसतं घर किंवा कार्यालय नाही तर शाळा आणि इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत वास्तुशास्त्र लागू पडतं, तर आपण उभे आहोत तिथेही ते लागू पडतं का? अतिशय चांगल्या प्रकारे पडतं ते. आता मला सांगा, तुमच्या चॅनलची जी वाटचाल चालू आहे ती प्रगतीच्या दिशेने आहे? ऑफकोर्स. बाकी राहिला प्रश्न असा आहे, मी सुद्धा मजेने सांगतो की ह्या वास्तूचं जर आणखीन चांगल्या प्रकारे परीक्षण करून घेतलं तर याच्या प्रगतीचा वेग आणखीन जास्त होऊ शकतो ना. थँक्स सर. तर सरांनी आता आपल्या सगळ्या समस्यांचं अचूक निराकरण केलेलं आहे आणि तुमचे हे प्रश्न असेच आमच्याकडे येणार आहेत. आणि जर तुम्हाला माहीत असेल तर 21 स्कॉलर्सना आम्ही आमच्या एक्सपर्ट्सकडून मोफत टिप्सही देणार आहोत. तर असेच वारंवार फोन करत राहा आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तरही जाणून घेत जा. सर थँक्स, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि अचूक माहिती मुळात आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच थँक्स. मला पण खूप आनंद झाला. धन्यवाद. मी प्रथम तुम्हाला माझ्या लिव्हिंग रूम मध्ये घेऊन जातो. बैठकीची खोली या.